मॅचला आपण पाहाल सुरुवात होते. पहिलाच बॉल नो बॉल, नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार आणि खेळाची सुरुवात. धाव फलक 4. आहे येणारा चेंडू आपण पाहाल पुढे फ्रीट घेऊन येईल. फ्रीटच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. फ्रीटचा चेंडू समोर यावेळेस पुढे चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेट मध्ये हा बॉल कव्हर केला जाईल. एक धाव तिथे समोर आपण बघाल निलेश कांचन पाठीमागे आपण बघितलंय कालच्याच मॅच मध्ये सेव्ह करणारा खेळाडू ज्यानं एक चेंडू 2 नाही होऊ दिला. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण पाहतो पुढे समोर कव्हर केला जातोय. जो जिग्नेश ज्याचा खेळ याआधी आपण बघितला, ज्या खेळाडूनं 2 षटकाच्या स्पेलमध्ये अप्रतिम किफायतशीर गोलंदाजी करत आपल्या टीमसाठी महत्वाच्या विकेट स्वतःकडे ठेवल्या. असे जिग्नेश हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर. पाटील ऑन फायर, स्क्वेअर कट. पाटील 4 रन. धावपलक्यावरती खेळ दुहेरी अंक प्राप्त करणारा धावपलक जाऊन थांबतोय तो 10 धावा. बॉल यावेळेस थोडासा बॅक टू द बॉलर आपण पाहतो तो चेंडू. टॉस जिंकून बॅटिंगसाठी टीम पुढे आलेली आहे. याचा अर्थ तुम्ही बघाल टीमनं तो पवित्र दाखवला की आम्ही एक मोठा धावपलक गोळा करू. शिवनेरीला या मॅच मध्ये आपल्याला एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग आहे, मोठा आहे. ज्या संघाने याआधी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे, पुढे आजमावलेली आहे आणि आपल्याला पहिला विजय शोधायचा आहे. टीम पहिला विजय शोधायचा असेल तर आता चांगलंच काम करावं लागेल. 11 धावा आहेत. फुल टॉस टाकलाय आणि बॉल पाठवलाय. नो बॉल आणि नो बॉल वरती पुन्हा एक षटकार. अठरा धावा धावपलक्यावरती. 18 धावांचा आकडा हा पहिल्या षटकामध्ये. फ्रीटचा चेंडू आपण पाहिलं पुढे सामोरं जात असताना स्वप्नील जगताप.
18 धावा धावपलक्यावरती 4 चेंडू समोर टाकून नमस्कार झालेले आहेत. मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात पहिल्या नवीन षटकामध्ये 4 स्वप्नांसोबत चेंडू आणि मध्येच 18 त्या दिसलेले आहे. स्वप्नांना पूर्ण थोडंसं मागडं करण्यासाठी षटक श्रीनाथ थोडस इलेक्ट्रॉनिक्स मागडं षटक आतापर्यंत तुमच्यासाठी हे साबित ठरतंय. मोठ्या टीम अगेन्स्ट गोलंदाजी. मॅच पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय आणि हा बॉल यावेळेस मात्र फटका थोडा फसलेला दिसला. शतरक्षक चेंडू खाली. अजित नवले. बदलवण्याचं काम केलं जात आहे. एटीन ऑन बोर्ड. टाउन टाउन हो सागर पांगारे. पहिलाच बॉल फेस केलाय. कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. पाठवला सीमारेषा पार. आग लावून फरार. 4 रन. धावपलक्यावरती 22 धावांचा आकडा धावपलक्यावरती पुढे. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं ते 22 धावा देऊन गेलं. सेगड लॉयन्सनं टॉस जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा निर्णय आपण पाहतो संघासाठी. आणि पहिल्यांदा बॅटिंग आम्ही करू हा निर्णय त्यांच्यासाठी कसा योग्य साबित आहे हे त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. राहुल गायकवाड जे षटक क्रमांक 2 साठी आता आपण पाल पुढे येणारे खेळाडू. निलेश कांचन एनके. बॉल सह बॅटनं एनके क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय. एनके ऑन फायर. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा एक बहारदार चौकार. सव्वीस धावा धावपलक्यावरती या चौकारानं षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि पहिल्याच बॉलला सह बॅटनं आपण पाहतो उडवण्याचं काम. हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतो शांत पद्धतीने बॅट फक्त उभी करण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या समोर फक्त बॅट उभे केले होते. निलेश कांचन पुणे हवेलीतलंही मोठं नाव आहे. डीबीएल सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करताना आपण त्यांना बघितलं. ऑल इंडिया ओपन आणि चांगले चांगले पॅकर्स ज्या खेळाडूला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असायचे. ज्या खेळाडूंना पहिलं षटक हाताळलं ऑल इंडिया ओपनसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि सगळ्यांसोबत एक मैत्रीपूर्ण संबंध जपणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख त्यांनी तयार केली. आणि आजही तुम्ही बघता या टुर्नामेंटसाठी मोठी मदत आहे त्यांची. हा बॉल यावेळेस नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे कोणताही. बॉल मात्र ऑन बाउंड्री. 4 बाउंड्री. 6 धावा. सागर पांगारे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अनुजी मांजरे यांकडून बक्षिसाची घोषणा आणि तोच सागर पांगारे बॉल पाठवतोय. पुन्हा कव्हर सीमारेषा पार.
2 चौकार 1 षटकार 37 3,555 रुपयांचं बक्षीस आहे सागर पांगारे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आणि ते बक्षीस दिलंय अनुष मांजरेंकडून 3,555 रुपये. भाच्यांकडून मामांसाठी बक्षीस आहे 39 धावा धावपलक्यावरती. दुसरं षटक सागर यावेळेस विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुढे आले होते. त्या चेंडूवरती धाव मिळणार नाही. 2 षटकं पॉवर प्लेची टाकून पूर्ण झाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतोय 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरमध्ये 39 धावा या धावपलक्यावरती पुढे आहेत. दोन षटकं पॉवर प्लेची 39 धावा आतापर्यंत धावफलक शो करत असताना युके NPLचा थरार तुम्ही बघताय. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री आणि गाव पातळीवरती इतकी मोठी टुर्नामेंट आयोजित करणारं हे उरुळी कांचनचं गाव आहे. ज्या गावामध्ये तुम्ही बघा गाव चॅम्पियनच्या अनेक स्पर्धा आपण बघतो, मात्र ड्युरेशन तुम्ही बघता की 11 दिवसाची टुर्नामेंट आणि ती नाईट करणं हे अजिबात सोपी बाब नाही आहे. 11 दिवसाची स्पर्धा, गाव चॅम्पियन सारखी टुर्नामेंट, गाव मर्यादित टुर्नामेंट जर 11 दिवसाची आपण नाईट करतोय तर विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता हे क्रिकेट प्रेमी किती मोठं गाव आहे. हे क्रिकेटसाठी किती मोठा जुनून आहे. 11 रात्र क्रिकेटसाठी दिलेल्या आहेत. 39 धावा धावपलक्यावरती. सुनील दीक्षित सर षटक क्रमांक 3 साठी पुढे येणारे खेळाडू, काळ गाजवलेला खेळाडू आहे. निलेश कांचन आणि सुनील दीक्षित एका वार्डसाठी खेळलेले खेळाडू, वाढवायच्या टुर्नामेंट व्हायच्या वार्ड नंबर 1 साठी खेळलेले खेळाडू आहेत. आज एकमेकांच्या विरोधात आहेत. एका वार्डसाठी खेळलेले खेळाडू. पाटील ऑन फायर आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवण्याचं काम केलं होतं. शतरक्षक स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये उभा ठेवलाय. श्री योगेश नारायण सातपुते यांच्या गॅलरीच्या पुढे बॉल थांबवला आणि तिकडे धाव फक्त पाटलांना एकच मिळणार आहे. एक सिंगल. 40 धावा धावपलक्यावरती. फिल्डिंग टीम शिवनेरीच्या संघाचे संघ मालक आहेत श्री निलेशजी बजरंग कांचन यांच्या मालकीची टीम आहे. तर निखिल भैयांचा संघ मैदानावरती जो बॅटिंग करतोय. 40 धावा धावपलक्यावरती आहेत. षटक क्रमांक 3 साठी पुढे सुनील दीक्षित सरांना पुढे आणण्याचा निर्णय. प्रत्येकाचा काळ असतो आणि प्रत्येकाने काही वेळेस तुम्ही बघा काही काळ गाजवलेले असतात, काही काळ गाजवत असतात, कोणी गाजवणार असतो आणि एक काळ गाजवलेला खेळाडू म्हणून सुनील दीक्षित यांची ओळख आहे. आजही 40+ मध्ये सुद्धा आपण पाहतो त्यांची दहशत, तीच धरार, तोच ताकद. हल्ली आपण पाहतो वयवर्ष 40+ आहे. तर आपल्या काळामध्ये आपण पाहतो अर्थात टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीसाठीची मोठी सेवा देणारे खेळाडू आहेत. आपल्या आयुष्यातले काही वर्ष टेनिस बॉलसाठी दिलेली माणसं आहे ती आणि अजूनही ती क्रिकेट त्यांचं तुम्ही बघाल त्यांच्या माध्यमातून पुढे खेळलं जात आहे. पुन्हा एकदा निलेश कांचन ऑन स्ट्राईक इन. हा बॉल यावेळेस निलेश ऑन फायर. लाईटच्या टावरवर बॉल मारलाय. सर बॅनरला सलामी. षटकार. यावेळेस मात्र चेंडूला समोर सन्मान देण्याचं काम. धावा रोखायचे आणि त्या कशा रोखायच्या एक लक्षात घ्या टीम. या पाठीमागे एकच तुम्हाला तो पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या महत्त्वाच्या विकेट घेणं. जर प्रतिस्पर्धी टीमच्या महत्त्वाच्या विकेट जर तुमच्याकडे राहिल्या तर मग तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. आणि जर सागर पांगारे आणि निलेश कांचनची भागीदारी जर पुढे आली, हे काही खेळाडू काही काळ जर थांबले तर हा मोठा फिनिशिंग टच देऊन जातील. 49 धावा धावपलक्यावरती आतापर्यंत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत 49 धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक गडी बाद झाला मात्र दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी बनवली. हा बॉल यावेळेस पाटील उडवण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आणि बॉल टाकलाय सरळ सीमारेषा पार. वाघाची दाढ आहे.
2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये 55 धावा धावपलकीवरती. लाईट्स बंद करा, गाड्यांच्या लाईट्स बंद करा, लाईट्स चालू ठेवू नका. आडव्या बॅटनं हा चेंडू समोर आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत सिंहगड लायन्स पोहोचलाय 57 वरती. मोठा धावपलक आहे टीमकडे 57. एवढंच बक्षीस लागोपाठच्या 3 षटकारांसाठी दिलं जाणार आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संघ मालकांकडून त्या बक्षिसाची घोषणा. 57 धावा धावपलकीवरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 57 आहेत, तर प्रोजेक्टेड स्कोर मात्र खूप मोठा दाखवतोय टीम. कमबॅक करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 17 धावा सागर, तर 9 चेंडूमध्ये 27 धावा निलेश कांचन. ही आतापर्यंतची आपण पाहतो ह्या जोडीची खेळी समोर दिसलेली आहे. एका एंड कडून आपण पाहिलं गोलंदाजांवरती थोडेसे जास्त हवे ठरलेले हे खेळाडू आहेत. षटक क्रमांक 4 साठी पुढे विक्रम ननवरे, जे 4थ्या षटकासाठी आता पुढे येणारे खेळाडू आहेत. पहिला विजय या टीमला शोधायचा आहे आणि तो पहिला विजय या मॅच मधून शोधता येईल का? ज्या टीमची स्ट्रॉंग बॅटिंग आहे, ज्या टीमची स्ट्रॉंग गोलंदाजी आहे, अशा टीमला पुढे सामोरं जायचंय. बॉल पुन्हा एकदा स्वेअर चेंडूची घोषणा, स्वेअर बॉलची घोषणा आपण पाहतो पुढे पंचांकडून. एका अतिरिक्त धावेने धावपलक 58 वरती 4थ्या षटकामध्ये आपण येतोय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय. माणूस आयुष्यात कष्टानं नाही मोठा होतो, तो निर्णयानं मोठा होतो. तुमचा निर्णय खूप महत्वाचा आहे आणि जर निर्णय चांगले राहिले तर माणसाला त्या गोष्टी पुढे भविष्यात त्याचा फायदा होत राहतो. आणि जर निर्णय चुकला की मग आयुष्य चुकत जातं. विरुद्ध दिशेनं तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते खेळाडू यावेळेस सागर पांगारे, मात्र तो बीट झालेला चेंडू आहे. विक्रम ननवरेंचे गोलंदाजीसाठी आपण पाहतो. अर्थात आता इकडे लक्ष आहे, कारण 4थं षटक घेऊन आले. ड्रिंक्स ब्रेक झाला, काही गोष्टी पासआउट झाल्या, थोड्याशा चर्चा झाल्या. मॅचमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. मान्य आहे, प्रतिस्पर्धी मोठा आहे, मात्र असं नाही की आपल्याला लगेच शस्त्र हातातून खाली टाकून देऊन चालणार नाही. लढावं लागेल, आपल्यालाही तो पवित्रा ठेवावा लागेल. संयम ठेवला की वेळ काळ परिस्थिती सगळी बदलते. पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ॲक्शन. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. 2 गोष्टी माणसाच्या प्रतिमा ठरवतात. एक म्हणजे माणसाकडे सगळं काही आहे, त्यावेळेस त्यानं दाखवलेलं त्याचं वागणं, आणि माणसाकडे काहीच नाही त्यावेळेस त्यानं दाखवलेला त्याचा संयम. या 2 गोष्टी या माणसाच्या प्रतिमा ठरवत असतात. अँड पेशन्स इज ऑल्सो फॉर्म ऑफ ॲक्शन. आपका धैर्य ही आपकी ताकत है. 58 ऑन बोर्ड. बॅट्स अ टॉप एज. सेकंड विकेट इज गॉन.
विक्रम नानावर यांनी मिळवला यश. सागर पांगारे मैदानातून माघारी. तो ब्रँड तेवढं बक्षीस हे त्यांच्याकडून कायम ठेवलं जाणार आहे. 58 वरती 2 धक्के, तर 4थ्या षटकामध्ये बाठा मैदानावरती शेहजाद अन्सारी पुढे आलेले आहेत. त्यांना पहिला बॉल फेस करायचा आहे. बॅक टू द बॉल. एक धाव. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे संबर सिंहगड लॉयन्सकडे, कारण चर्चेत राहणारी मोठी नावं आहेत. ही सुपरस्टार आहे गावाचं क्रिकेट, ज्यांनी पुढे आणण्यासाठी मोठी मदत केलेली आहे, योगदान ठेवलेलं आहे. अशा अनेक दिग्गज स्टार सुद्धा तुम्हाला या टीममधून पुढे खेळताना बघायला मिळतील. त्यामुळे एक चांगलं स्क्वॉड फॉर्म करणारी टीम आहे सिंहगड लॉयन्स. तर पुढे तुम्ही बघताय, ज्यावेळेस शिवनेरीला आपण पुढे बघतो तिकडे तुम्हाला लोकेश लोणारी बघायला मिळेल, जो हल्ली क्रिकेट खेळतो. आज गावासाठी या खेळाडूंना सुद्धा क्रिकेटमध्ये एक चांगलं काम करायला सुरुवात केलेली आहे. मात्र बाकीचे तुम्ही खेळाडू बघू शकता, म्हणजे असे मोठे स्टार घेऊन कोण आलेलं नाही. आपल्या सर्व खेळाडूंच्या प्रतिभेवरती विश्वास दाखवून संघ मालकांनी ही टीम पुढे आणलेली आहे. आणि हल्लीचं क्रिकेट त्या अवतीभोवतीच फिरतंय. तुमचा खेळ तुम्ही नावावरती नाही, तर तुम्ही खेळाडूच्या फॉर्मवरती आता हल्ली जास्त विश्वास ठेवला जातो. पॅटर्न मात्र सेम ठेवण्याचं काम केलं जातं. मॅचमधलं चेंज होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, मात्र तुमचा पॅटर्न तुम्ही कसं कायम ठेवता. 59 धावा आहेत. बॉल यावेळेस मात्र फक्त कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू होता. शतरक्षक मागे नाही, बॉल थांबवू शकलेले. चानन. त्रेसष्ट धावा धावपलक्यावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा. 3.5 षटकांचा खेळ समोर टाकल्यानंतर मिसफिट झाली थोडीशी, आणि त्यानंतर त्याचा फटका पुढे. फुल टॉस हा बॉल पुन्हा एकदा कव्हर इकडे टार्गेट करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा राहुल सरज समोर आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती नो बॉल. लाईन तुम्ही पाहाल, नो बॉलचा कॉल. ज्यावेळेस लाईन पुढच्या पायाचा, आता तुम्ही बघा मागच्या पायाचा सुद्धा नो बॉल सांगितला जातो, पुढच्या पायाचा सुद्धा सांगितला जातो, आणि मुख्य पंचांकडून नो बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे घोषित होतोय. म्हणजे येणारा चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा फ्री हिट पुढे. फ्री हिटच्या उंबरठ्यावरती उभे असतील शेहजाद अन्सारी, जे एकच चेंडू आतापर्यंत खेळलेत. दोघांसाठी सुद्धा बक्षीस आहे संघ मालकांकडून 22-44चं बक्षीस, तर सानू अन्सारींकडून 3000 रुपयांचं बक्षीस. 65 धावा. 65 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावांचा आकडा हा धावपलकीवरती आहे. भंडाट वेग. डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातावरती. नो बॉलचा चेंडू. याआधी मात्र हा फ्रीटचा होता पुढे. तो बॉल किती वेगात होता हे तुम्ही बघताय. बॉल गेलाय कुठून तुम्ही बघा, 2 पायाच्या मधून. शेहजाद अन्सारी बॅट येण्या अगोदर बॉल निघून गेला होता. 4 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावा धावपलकीवरती. 65 ऑन बोर्ड. 65 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक आता सुरू होत आहे. 5व्या षटकाचा पुढे खेळ सुरू होणार आहे. 5व्या षटकासाठी आता तुम्ही बघा, 5वं म्हणजे 6वं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेच आहे.
म्हणजे असं नाही की तुम्ही 6व्या षटकासाठी, आता काही वेळेस तुम्ही बघा आतापर्यंतच्या मॅच मध्ये कसं राहिला खेळ, काही ठराविक असे टीम आहेत ज्यांनी चौथं 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं मागितलं, मात्र बऱ्यापैकी टीम 6व्या षटकासाठीच पुढे गेल्या, ज्यांनी 5 ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले मागितलाच नाही आणि 6वं कंपल्सरी होतं, त्यामुळे ते घ्यावंच लागतं किंवा त्यामध्ये सामोरं जावं लागतं. आणि समोर आता बॅटिंग टीमनं तो निर्णय घेतला, निलेश कांचन यांनी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ. चला टीम स्पीडअप करा, वेळ 14 मिनिटात तुम्हाला बाकीचे षटकं टाकायचे आहेत. 4 ओव्हर तुम्ही टाकण्यासाठी किती वेळ घेतलाय आणि तुमच्याकडे 4 ओव्हर टाकण्यासाठी किती वेळ राहिलाय? 14 मिनिटात तुम्ही कव्हर करू शकाल का लोकेश लोणारी? स्पीडअप करा, थोडासा स्पीडअप करा. फलंदाज गोलंदाजाला बघून सांगतात आम्हाला बॅटिंग पॉवर प्ले कोणाच्या विरोधात घ्यायचा आहे. लोकेश लोणारीनं पुन्हा एकदा षटक बदलून टाकलं. पहिलाच बॉल, एनके क्रिकेटचं सौंदर्य एनके दाखवतील. एक बा एनके एनके बॉल यावेळेस थोडंसं हवेमध्ये. एकच सिंगल, एक सिंगल, एका सिंगल बरोबर 70 धावा धावपलक्यावरती. 37 धावा निलेश कांचन यांच्या बॅटमधून आपण बाल आतापर्यंत पुढे. 70 मधल्या 39 37 आपण बघितले तर 4.2 आणि प्रोजेक्टेड स्कोर 129च्या घरात आहे, कारण 16-15 16.15 ही सरासरी. शहजाद लेग स्टंपवरून बॉल घेतला. या अशा टप्प्यात ज्यावेळेस तुम्ही टाकाल त्यावेळेस त्याचे नुकसान सुद्धा भरून काढावंच लागेल टीम. 4 रन आले, चौकार आहे. 74 धावांचा खेळ पुढे पूर्ण होतोय. 74 ऑन बोर्ड. 74 धावा धावपलकीवरती. क्रिकेट हल्ली तुम्ही बघाल फलंदाजांच्या थोडासा बाजूने दिसलेला खेळ आहे. बॅटर्स हवे होतात, पुढे येतात, मोठे खेळ करतात. गोलंदाजांसाठी मात्र थोड्याशा मदत कमी दिसलेल्या विकेटवरती, कारण तुमच्याकडे अचूक लाईन लेंथच असावी. आपण सांगितलं की वेगही नाही तुमच्याकडे, नुसता वेग असूनही फायदा नाही, तुमच्याकडे हल्ली व्हेरिएशनच असायला हवं. आणि जर चांगलं व्हेरिएशन तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला चांगलं काम करता येतं. 74 धावा धावपलकीवरती. लाईट्स बंद करा, लाईट्स बंद करा, तिकडे गाडी येते. हा बॉल यावेळेस चांगला चेंडू आहे. तुम्ही बघाल फलंदाजाचा माइंड तुम्हाला रीड करता यायला हवा, बॉडी पोझिशन रीड करता यायला हवे. 75 धावा धावपलक, 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये. 5वं षटक समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. एक चेंडू या षटकामधला टाकणं बाकी आहे. 75 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 75 लॉस ऑफ 2 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत त्या. पुन्हा एकदा एनके, एक चांगली इनिंग आतापर्यंत या मॅच मधून. हो यावेळेस मात्र स्विंग अँड मिस गाडी. बॅटिंग पॉवर प्ले. 5व्या षटकाचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावपलक आहे तो 75 पूर्ण. 75 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होते. 6व्या षटकासाठी लोकेश लोणारी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकासाठी लोकेश, अर्थात लोणारी, लल्लू या नावानं हा टोपण नाव ह्या खेळाडूचं आहे. देखील लोणारीच्या बरोबर आपण पाहतो पुढे पावलावरती पाऊल टाकत या खेळाडूंना सुद्धा क्रिकेट गाजवतोय. घरातला वारसा क्रिकेटमधला मोठा आहे, कारण निखिल लोणारीचं क्रिकेटची कारकीर्द मोठी आहे. या गावातून पुढे येणारे 2 सुपरस्टार्स राहिले, निलेश कांचन, निखिल लोणारी.
76 धावा धावपलकीवरती 76. हो स्लोअर वन फसवलं होतं थोडं. आता शतरक्षक थोडेसे दूर वरती आहेत. 3 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा 2 आहेत. 77 ऑन बोर्ड. 77 धावा धावपलक. 5.3 षटकांचा खेळ समोर आहे आणि 77 धावांचा आकडा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 77 धावा टीम 6व्या षटकामध्ये आपण आलोत. शहजाद अन्सारी समोर ऑन स्ट्राईक एंडला 7 धावा वैयक्तिक त्यांनी बनवलेत. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन मात्र वाईट बॉल पंचांकडून सांगण्यात आला. $78 ऑन बोर्ड. 78 धावा धावपलकीवरती. 5.4 षटकांचा खेळ. 78 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल. $79 धावा. 79. या षटकामध्ये लोकेश लोणारीनं षटकार चौकार मात्र नाही दिला. आडव्या बॅटनं केलं जाईल का बीट. हो प्रेक्षक गॅलरीत बॉल. शहजाद अन्सारी लेट पण थेट एक ब्रँडेड हिट. धावांचा आकडा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही 100च्या पुढेच आहे. यावेळेसही स्लोअर वन. निर्धाव चेंडू. समोर आपण पाहिला चेंडू. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. शतरक्षक डाऊन दी बॉल. विकेट इज गॉन. शहजाद माघारी. पांगारे. बॉल यावेळेस कट झालाय. थोडासा कट पुढे आणि शतरक्षकाच्या समोरनं बॉल निघून गेलाय. सीमारेषेच्या पार. 4 रन चौकार. 89 धावा धावपलकीवरती 7व्या षटकामध्ये आपण पुढे आलोत.
घेतला. ओव्हर थ्रो मागे कव्हर थोडासा मागे उभा आहे, बराच दूर आहे आणि तिकडे ओव्हर थ्रोच्या बरोबरीत 2 धावा तिकडे मिळतील. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 91 ऑन बोर्ड. 91 धावा धावपलकीवरती सिंहगड लॉयन्स. लढाई करायची शिवनेरी, तुमचा इतिहासही फार मोठा आहे. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास गडाचा डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या गडापासून सुरू होतो. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं ती इतिहास विसरत नाहीत. हा सुद्धा एक सगळ्यात मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास डोळ्यासमोर ठेवावा लागेल. पॉइंट मध्ये खेळलेला चेंडू आहे. 300-350 वर्ष झालेले आहेत तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. फार तर फार आपण छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे बघितलं? एखाद्या सिनेमामध्ये बघितलं, एखाद्या सिरियलमध्ये बघितलं, एखाद्या नाटकामध्ये बघितलेलं आहे. मात्र तुम्ही बघा, आजही त्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या शरीरातलं रक्त हे सळसळ करतं. मग विचार करा, जी लोक खरंच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरीत उभी राहिली असतील, लढली असतील, त्यांच्यासोबत थांबली असतील, त्यांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कशा असतील? हा चेंडू विनायक नागरगोजे आसमान दाखवलाय. षटकार. .98 ऑन बोर्ड. 98 धावा धावपलकीवरती विनायक नागरगोजेचा षटकार दिसला. ओ हो, नॉन सायकलच्या स्टंपला बॉल हिट हिट झालेला आहे. बेल्स लाईट्स ऑन झालेल्या आहेत. एलईडी लाईट्स तुम्ही बघताय की ज्या स्टंप वरती ठेवलेल्या आपल्या बेल्स आहेत. हल्ली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या बेल्स वापरतो आपण, अमित सरांनी सुद्धा इकडे आपण पाहतो व्यवस्था उत्तम केलेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधल्या बेल्सच्या किंमत जर आपण विचारात घेतली तर एका बेलची किंमत, आज तुम्ही जो आयफोन 17 वापरता, एका बेलची किंमत तेवढी आहे. विचार करा 4 बेलची किंमत किती होईल. 99 ऑन बोर्ड. 99 धावा धावपलकीवरती. 6.5चा खेळ समोर. राईट हँड बॅटर निलेश कांचन पाटील. ओ हो, काय बॉल टाकला. जसप्रीत बुमराहची जी गोलंदाजी तुम्ही बघा, 96 धावेने ज्यावेळेस आपण न्यूझीलंडचा पराभव केला, 100 धावा धावपलकीवरती टीमचं शतक पूर्ण आणि पंचांनी हात वरती करत सांगितलंय टाइम इज ओव्हर. एक खेळाडू घ्या, तो टाइम वेगळा, पंचांचा वेगळा. 100 धावा. शंभर धावा धावपलकीवरती, त्यामधल्या 46 धावा पाटलांकडे आहेत. त्यामध्ये एक आली म्हणजे ते 47 वरती जाऊन थांबतील. तर 101 हा संघाचा धावपलक आहे सिंहगड लॉयन्स. 101 हा धावपलकीवरती पुढे असणारा खेळ आहे. 8व्या षटकासाठी आपण पाहतो पुढे लोकेश लोणारे. शेवटचं षटक टाकायचं लोकेश लोणारीला, त्यातली 5 चेंडू. आता हा बॉल पॉइंट मध्ये हा चेंडू समोर. थोडंसं बॅकवर्ड पॉइंटला पण पाल. अजित आहेत पुढे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, फेक येईल आणि स्क्वेअर लेग पंचाने मात्र शांत पद्धतीने सांगितलं 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 मिळतील. 103 103. 103 धावा धावपलकीवरती. 7.2 षटकांचा खेळ समोर टाकून झाल्यानंतर 103 धावा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दाखवतोय. उद्या असेल या स्पर्धेची 4थी रात्र.
उद्या राहतील 4 मॅच. उद्या 4 मॅचचं शेड्यूल आहे. मात्र उद्या सुद्धा जो पहिला चेंडू टाकला जाणार आहे फुल टॉस होता क्रॉस लाईन थोडासा आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून तरी ओलांडून 2 प्रेक्षक गॅलरीच्या बरोबर मध्ये 4 त्याचा जो पहिला चेंडू आपण टाकतोय. दोन्ही टीम उद्याची पहिली मॅच तुम्ही खेळणार आहात. 5:45 तुमचं रिपोर्टिंग टाइम आहे. 5:50 आम्ही टॉस करतोय आणि बरोबर 6 वाजता पहिला बॉल आम्ही टाकतोय. पहिला चेंडू हा 6 वाजताच टाकला जाईल. लोकेश लोणारीच्या अगेन्स्ट धावा गोळा व्हायला सुरुवात झाली. दोन चौकार 111 धावा. 111 धावा धावपलकीवरती. 7.4चा खेळ समोर टाकल्यानंतर आता 111 दिसत आहेत. ओहो, विकेटसाठी बक्षीस आणि झेल सुटला. दुसऱ्या साईडला धावबाची संधी मात्र विनायक नागरकोचे क्रीज मध्ये आहेत. 112 धावा. एक चेंडू आपण पाहतो शिल्लक आहे. 112 3 गडी बाद. 47 इंडिव्हिज्युअल स्कोर एनके. एक चेंडू 3. यादी एक चेंडू 2 नाही होऊ दिला. एक चेंडू 3 ते वैयक्तिक बनवतील का? ओहो, बनवतील अर्धशतक आणि नॉट आउट. MSD स्टाईल. हे टायगर आहे. नमस्कार मंडळी. नवीन वर्षाची सुरुवात नवीन स्वप्नांसोबत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्नॅप इलेक्ट्रॉनिक्स तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे गुढीपाडवा ऑफर. आता टीव्ही खरेदीवर मिळवा 4,990चा साऊंड बार अगदी फ्री. म्हणजे घरात थिएटर सारखा साऊंड आणि सणाचा आनंद डबल. कपडे धुवायचं टेन्शन आम्ही घेऊन आलो आहे. वॉशिंग मशीन खरेदीवर तब्बल
₹3,990 एअरबड्स अगदी फ्री. म्हणजे कामही चालू आणि म्युझिकही ऑन. आता फ्रिज खरेदीवर मिळवा 3,900 मध्ये नसतील तरी कोणी जायचं नाही. महिला असल्यावरती तर कोणी जायचंच नाही आणि जर तिकडे कोणी बसलेलं नसेल तरी तिकडे महिलांव्यतिरिक्त कोणीच बसणार नाही. ही आयोजकांकडून सूचना आहे. त्यामुळे तिकडे जे कोणी बसलेलं आहे त्यांना विनंती करतो आपण त्या मैदानात तो कक्ष मोकळा करा. इकडे फक्त महिलांनाच बसण्याची परवानगी आहे. बॅटिंग टीम 2 फलंदाज चला पटकन आतमध्ये. मुलींनी बसू देत. मुली बसले तरी काय अडचण नाही. मुलींनी बसू द्या तिथे. मुलींना तिकडे बसण्याची जागा द्या. फक्त बाकी कोणी नका तिकडे बसू. यानंतर होणारी जी मॅच आहे त्या मॅचचा टॉस मी करतोय. सचिन दादा कांचन ते आमच्या बरोबरीत आहे. मान्यवरांच्या शुभ असते. थ्रिल आहे या मॅच मध्ये. टॉस करतोय आम्ही. जी आमची मुली तिकडे ज्या डगआउट मध्ये होत्या तुम्ही तिकडेच बसा. तुम्ही का उतरलाय बाळांनो? तुम्ही बसा तिकडे. आम्ही तुम्हाला उतरण्यासाठी नाही सांगितलं. म्हणजे तुम्हाला घरी जायचं असेल तर जावा पण तिकडे उतरून दुसरीकडे कुठे बसू नका. तुम्ही तिकडे बसा निवांत. जर ते मोकळं असेल तर ते तसंच मोकळं ठेवायचा कक्ष. मात्र जेंट्सला तिकडे अलाव केलं जाणार नाही. या आयोजकांकडून सक्त सूचना आलेली आहे. 119 धावा बनवायचे. टॉस साठी चला 2 टीम कॅप्टन. पुरंदर आणि तोरणा. पुरंदर आणि तोरणा या 2 टीम आपण टॉस साठी संपर्क करा लगेच. सानवी शितोळे आणि आमची फडतरे आपण पाहतो डॉक्टर फडतरे यांची कन्या आहे. आपण वरती बसा. वरती बसा. जाऊन वरती बसा. त्या कक्षामध्ये जाऊन बसा. 48 मध्ये 119. लोकेश लोणारे. तर पुढे आपण पाहतो निलेश कांचन. पहिल्या षटकासाठी आपण पाहाल पुढे. लोकेश लोणारी जर ही मॅच खेळला ना तर ही मॅच तो कव्हर करेल. बक्षीस येते आणि जे ऑनलाईन इकडे जमा सुद्धा झालेले रिसिव्ड झालेलं आहे 700. हा सामना जर जिंकून दिला तर 777 रुपयांचं बक्षीस अजिंक्य शिर्के आणि रोहित माखीजा. अजिंक्य शिर्के सर आणि रोहित माखीजा सरांकडून हे बक्षीस आहे. आणि जे ऑनलाईन इकडे आलेलं आहे 777 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल जर हा सामना जिंकून दिला. लोकेश लोणारी त्यांच्या बरोबरीत संजय जे समोर आपण पाहतो संजय पासंगे सर. संजू 5 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ. 2 चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकाराने डावाची सुरुवात लोकेश लोणारीने केली. डावामध्ये 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावपलकीवरती. एकेरी अंक धावपलकीवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. हाचा प्रवास टीम पुढे घेऊन तुम्ही उभा आहात. प्रदेश षटका पाठीमागे जे रिक्वायर रन रेट आहे
ते अबाधित राखू शकला, कायम ठेवू शकला तर त्याचा निश्चित फायदा पुढे होणार आहे. आणि धावफलक मोठा दिसतो म्हणजे तो पूर्ण होणार नाही असं नाही. जे अशक्य आहे ना ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. 437 धावांचा आपण बघितला होता, 434चा पाठलाग आपण बघितला होता. 434. रिकी पॉन्टिंगने 167 केल्या होत्या. हर्षल गिब्स काय करून गेला होता आपण बघितलं होतं. 10 ऑन फूट, 10 धावा. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाल थोडंसं शफल करत आडव्या बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नात समोर स्क्वेअर लेग पंचांकडे हलकंसं अपील आहे. आणि तिसऱ्या पंचांची मदत आता पंचांनी मागितली आहे. तिसरे पंच टीव्ही अंपायर आमच्या बरोबरीत. OUTचा कॉल. OUT. रोको नहीं खेलता.
नॉट आउट हा डिसिजन राहणार आहे. टाइम तो कमी केला जाईल, तो पुन्हा त्यांना वाढवून दिला जाईल. फिल्डिंग टीमला तो टाइम वाढवून दिला जाणार आहे. 11 धावा धावपलकीवरती आहेत आणि पुन्हा एकदा मॅचला आपण पाहतो पुढे सुरुवात आहे. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत विनायक नागरगोजेच्या बरोबरी साथीदार आहेत. मात्र बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पहिलं षटक संपलं. 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक येतो 15 धावा. 42 चेंडूमध्ये अजून बनवायच्यात 104 धावा. 42 चेंडूमध्ये 104 धाव्यांची आवश्यकता आपण पाहिलं. खेळामध्ये आता पुढे येऊन उभा राहिलेला डाव आहे. 15 धावा धावफलकीवरती. विनायक नागरगोजे. साठे सरांच्या गाडीच्या स्प्लेंडर गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला जर स्प्लेंडर गाडीची चावी सापडली तर ती ही कॉमेंट बॉक्समध्ये इकडे आणून जमा करा. विनायक नागरगोजे. ओहो हो, हा बॉल लोकेश लोणारे. ट्रेडमार्क आहे आणि बॉल लोकेश लोणारेनं सीमारेषेच्या बाहेर. अपील आणि अपीलला मिळालेली दाद. जड अंतकरणांना का होईना मैदानावरून लोकेश लोणारीनं मैदान सोडलंय. पहिला धक्का हा संघासाठी. लोकेश मैदानातून माघारी. चाळीस चेंडूंचा मॅचचा खेळ म्हणजे शेष असणाऱ्या 40 चेंडूंचा डाव आणि अजून 100 धावा. बरोबर इथून पुढे तुम्हाला प्रति षटका पाठीमागे 15 धावायचंय किंवा चालायचंय आणि 19 धावा धावपलकीवरती. 40 चेंडूमध्ये 100 धावांचा प्रवास शेष आहे. 40 चेंडू 100 धावांची आवश्यकता आपण खेळामध्ये. विनायक. बॉल पुन्हा एकदा विनायकनं टाकलेला चेंडू. मिड विकेट पुढे. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती खेळामधली आक्रमकता वाढावी यासाठी पॉवर प्ले तयार करण्यात आला. फलंदाजांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला पॉवर प्ले आहे आणि तोच पॉवर प्ले ऑन आहे. एक गडी आपण पाहतो टीम बाद अर्थात तो गमावला तुम्ही. 20 आहे आतापर्यंत धावा तुमच्याकडे. 1.3चा खेळ संपलाय. 39 मध्ये 99चा प्रवास आहे. फील्ड सेटअप आपण पाहतो बदलवण्याचे काम केलं जात आहे. मिड ऑफ आहे, कव्हर आहे, पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू आहे, लेग स्लिपमध्ये खेळाडू आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात पुढे गेलेत. 1.4चा खेळ आपण पाहतो पुढे. 20 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 99 धावा. वीस धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल थोडीशी बॅटची एज बाहेर निघणारा चेंडू होता. बॅट कटला तिकडे आपण बघितलं. मात्र शतरक्षकापासून थोडासा दूर
1.5 षटकांचा खेळ समोर टाकून झाला. 21 धावा धावपलकीवरती आहेत. 1.5 चा खेळ बरोबर 10:54 होत आहेत. 21 धावा धावपलकीवरती आहेत. 98 ची नीड, गरज 98 ची अजून इथून पुढे. 37 चेंडूंचा डाव मैदानात, 98 प्रवास दूर टीम. आधी लोकेश लोणारी बाद होताना दिसले. थोडासा बॅटच्या खाली लागणारा चेंडू होता. एक धाव तिथे. एका धावेच्या बरोबरीत 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 22 ऑन बोर्ड, 22 धावांचा आकडा आहे. अजून येणारी 6 षटकं मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि 6 षटकामध्ये विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 97 धावा. बावीस धावा धावपलकीवरती षटक 3. कृष्णा कांबळे. कृष्णा कांबळेची गती हीच त्याची ओळख आणि हा तो कृष्णा आहे. ज्या कृष्णाला षटक क्रमांक 3 ची जबाबदारी पुढे. पुन्हा एक अचूक लाईनर लेन. कृष्णा. बॅटिंग टीमनं DRS घेतलाय. आणि तो वाईड साठी घेतलाय. तिसरे पंचांचा डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरीचा कॉल आपण पाल पुढे. 22 धावा धावपलकीवरती. 22. कृष्णा. पुन्हा एकदा 3 स्टंपच्या समोर टाकलेला चेंडू आहे. बॅक टू द बॉलर आपण पाहतो पुढे. पाटील येथील समोर निलेश कांचन. 2.3 षटकांचा खेळ संपला. शांततापूर्व वातावरण आहे. पुढे गोंधळ गडबड या मॅच मध्ये आतापर्यंत दिसत नाही. सरासरी किंवा ते रिक्वायर रन रेट आहे ते राखण्याचं काम केलं जात आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी तिसरा गोलंदाज निलेश कांचन यांनी पुढे आणला. कृष्णा कांबळेकडून हे षटक टाकून घेतलं जातं. यानंतर पुढची 5 षटकं फक्त मॅच मध्ये शेष राहतील आणि 23 धावा आतापर्यंत टीमकडे आहेत आणि हे तिसरं षटक समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. सुरुवात मोठी पाहिजे टीम, सुरुवात मोठी पाहिजे. मारलाय बॉल, गरज होती आणि ठोकलाय सुपरसॉनिक षटकार. धावा धावपलकीवरती आहेत. 29 ऑन बोर्ड. 90 धावांचा प्रवास शिल्लक. 90 धावांचा खेळ. कृष्णा अगेन्स्ट ठोकलेला एक मोठा षटकार तिकडे दिसला. चेंडू यावेळेस थोडीशी टेकर मोमेंटरी करेक्शन. डॉट बॉल. 29 धावा आहेत. 119 चा प्रवास. 90 चा पल्ला गाठायचा टीम. मोठा पल्ला आहे, अजून मोठा. हा डोंगर फोडायचा आहे. फोडूही शकता. हाफ ट्रॅकर, थोडासा हाफ ट्रॅकर. मिड विकेट आणि बॉल गेला निघून. एक बाउन्स घेत सरळ सीमारेषेच्या पार.
4 धावा चौकार, 33 धावा. स्वतः फॉलो थ्रो मध्ये तो चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात. सीए आकाश भटेवारा 34 धावा धावपलक्यावरती, 29 मध्ये 85. बट आकाश आकाश निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू टीम प्रेशर क्रिएट करेल, प्रेशर क्रिएट करेल. धावा येणं गरजेचं आहे, टीम धावा चालू ठेवणं गरजेचं आहे. प्रेशर जर रिक्वायर 120च्या पलीकडे गेलं, 20च्या पुढे जर निघून गेलं तर मग माघारी येणं कठीण जाईल. आता ते 18च्या पुढे आलंय. फुल टॉस सागर पांगारे. सुद्धा तुम्ही कधी खेळता हा सर्वस्व तुमचा निर्णय. शरापासून दूर आकाश भटेवारा निर्धाव. 3.4 चा खेळ समोर टाकून झाला. 3.4 नंतर 35 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 लॉस ऑफ 2.
119 बनवायच्या होत्या त्यावेळेस पहिल्या 4 ओव्हरमध्ये कमीत कमी टीम तुमच्याकडे 50 55 60 हव्या, कमीत कमी 60-65 धावा तुमच्याकडे असाव्यात जर पुढचा नॉक सोपा गेला असता. स्ट्रेट बॉल 36 धावा. हॅलो 36 धावा धावपलकीवरती आहेत. थर्टी एट ऑन बोर्ड. विजयाचं कॅल्क्युलेशन 81 ची नीड. थर्टी एट ऑन बोर्ड. 38 धावा धावपलक्यावरती. 24 चेंडू मध्ये 81 धावांची मॅच आहे. 24 चेंडू 81 धावांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड आपण बघाल हा फटका. आता इथून पुढे तुम्ही बघा विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 20च्या पुढे आलं. 20च्या पुढे आपण पाहतो म्हणजे आता तुम्हाला 23 मध्ये पुढे 80 पर्यंत जायचंय आणि इतका मोठा पल्ला गाठायचा असेल तर लोकेश लोणारीनं सुरुवात चांगली केली होती. नाहीच नाही की त्यानं चांगला खेळ चालू केला होता, बट त्याची विकेट गेल्यानंतर थोडासा फरक पुन्हा जाणवला आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडासा खेळ हा बॅटिंग टीमनं आपल्याकडे ठेवलेला आहे. 22चा कॉल आपण पाहतो पंचांकडून. चाळीस धावा धावपलकीवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उडवलेला चेंडू आपण पाहाल उंच आकाश मार्गानं. मिड विकेट पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये विकेटच्या होणारे आपण पाहतो पडझड. डीजे ऑपरेटर आमचे शांत होत आहेत आता कारण 11 आणि 11 नंतर मयूर शेठ काळे यांकडून पारितोषिक येत आहे. अक्षय बदे यांच्या इथून पुढे आपण पाहतो ते खेळाडू मैदानावरती आहेत. काळे साहेबांकडून त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक. 40 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकासाठी अक्षय बदे आपण पाहाल मैदानावरती येतील. अक्षय 21 चेंडू 79चा प्रवास शेष आहे. बॉल यावेळेस विनायक नागरगोजे पुन्हा एकदा या मॅच मध्ये पकड तयार करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. मयूरजी काळे यांकडून आपण पाहाल पारितोषिक. मयूर काळे 201 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी अक्षय बदे यांच्यासाठी. 20 चेंडू आणि 79 धावा. बॉल यावेळेस पुन्हा एकदा समोर 2 क्षेत्ररक्षकांच्या जवळून बॉल सरळ 4 धावांसाठी चौकार. एकोणीस चेंडूंचा खेळ डावामध्ये शिल्लक आहे.
आणि 19 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून इथून पुढे 75 धावांचा खेळ शिल्लक आहे. बॅटचा टॉप एज आपण पाहतो पुढे. लाईट्स ऑन आहेत, लाईट्स ऑन आहे तिकडे. काय लाईट बंद करा, लाईट बंद करा विनंती आहे आपल्याला. लाईट्स आपण गाड्यांच्या चालू ठेवू नका जेणेकरून खेळाडूंना त्रास होईल आपल्यामुळे. पहिल्या 5 ओव्हरमध्ये 45 आहेत. 18 चेंडूमध्ये 74 बनवायचे. 18 चेंडूमध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा आलेले आहेत. फोर्टी 45 धावा धावपलकीवरती. 18 मध्ये 74. पुन्हा एकदा हा चेंडू. (46 ऑन बोर्ड). 17 चेंडूंचा खेळ. 17 चेंडूमध्ये 73 धावांचा पाठलाग मॅच मध्ये अजून शेष आहे. 46-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीपासून आपण पाहतो की थोडासा दबदबा हा या मॅच मध्ये राहिला होता. बॅक टू द बॉलर. साइड स्क्रीन वरती बॉल जाऊन थांबेल. 4 रन 50 पूर्ण. 16 चेंडूमध्ये अजूनही 69. 16 चेंडूमध्ये 69 धावांचा खेळ. पन्नास धावांचा आकडा धावपलकीवरती पुढे असताना धावा जास्तीत जास्त तिसरा सामना टीम तुम्ही खेळताय. ऑलरेडी 2 पराभव आपल्याकडे आहेत आणि हा पराभव सुद्धा थोडासा आपण पाहतो आपल्याला विचार करायला लावेल. कारण मग इकडून पुढे सगळे सामने जिंकावे लागतील जर पॉईंट टेबलमध्ये तुम्हाला पुढे यायचं असेल, बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं असेल तर. त्यामुळं हा सामना किंवा ही मॅच तुमच्याकडे राहणं गरजेची होती. बट आतापर्यंत 15 चेंडू तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत आणि अजूनही 67 धावांची मॅच. आपण यावेळेस एक कलात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नात. फिफ्टी टॉन बोर्ड. 54. एक थोडीशी आपण पाहतो टीम बॅकफुटवरती सरकते किंवा थोडीशी मागे येते या मॅच मधून. रिक्वायर रन रेट मध्ये होणारी झपाट्यानं वाढ आणि त्यानंतर थोडासा पुन्हा एकदा फिल्डिंग टीमचा वाढता कॉन्फिडन्स. चौदा चेंडूंची मॅच बघायची. त्यामधला सुद्धा एक चेंडू टाकून झालाय. 13 चेंडूंचा खेळ. 13 चेंडूमध्ये 64 धावा. 13 चेंडूमध्ये 64 धावांचा खेळ. 11 वाजून 12 मिनिटं होत आहेत. मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही बघा अजूनही गॅलरीज तुडुंब भरलेल्या आहेत. यानंतर अजून एक मोठी मॅच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. ऑनलाईन व्ह्युअर्स सुद्धा आमच्या बरोबरीत मोठ्या संख्येने. हा चेंडू यावेळेस फटका अक्षयचा खूप उंच गेलाय, लांब जास्त नाही दिसत आहे आणि तो बॉल हातातून निसटताना दिसला. शेवटच्या 12 चेंडूंकडे आम्ही जाणार आहोत. 12 चेंडूंचा खेळ मॅच मध्ये शिल्लक असताना अजूनही 62चा प्रवास करायचा आहे. समाधान सर. सत्तावन्न धावा धावपलकीवरती आहेत.
12 चेंडूमध्ये 62 धावांची मॅच आहे. बरेचसे ऑनलाईन व्ह्युअर्स इथे आमच्या बरोबरीत आहेत. जे ऑनलाईन व्ह्युअर्स घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तुम्ही ऐकताय आम्हाला, तुमचंही स्वागत या स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक घरी आहेत ऑनलाईन पद्धतीनं बसलेले आहेत, चला ड्रिंक्स ब्रेक संपवून टाका, पंचांनी सांगितलेलं आहे. ते जरी घरी असले तरी मनानं आमच्या बरोबरीत आहे. असे आमचे सगळे ऑनलाईन व्ह्युअर्स इकडे आमच्या बरोबरीत आहे. आमच्या पायल मिस सुद्धा या स्पर्धेबरोबरीत ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज त्यांचं प्रोफेशन मोठं आहे, सेक्टर वेगळे, मात्र क्रिकेटवरती असणारी आवड आपण पाहतो त्यांची मोठी आहे. आणि त्यासुद्धा घर बसल्या खास आज अहिल्यानगरवरून या स्पर्धेबरोबरीत आहेत. आणि क्रिकेटचा आनंद आहे आणि त्या या स्पर्धेबरोबरीत ऑनलाईन असणं म्हणजे एक मोठी जादू आहे. ते मैदानावरचा प्रत्येक चेंडू या घर बसल्या अनुभवताना आपण बघतो प्रत्येक प्रेक्षकांना. आणि आज काही ऑनलाईन व्ह्युअर्स, त्यामध्ये आमच्या पायल मिस सुद्धा या स्पर्धेबरोबर येत आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. 12-62 ची मॅच राहिली. आकाश भटेवारांना पुढे आणलं. 11 चेंडू 61 धावा. 58. ऑन फूट. नो बॉल. नो बॉलचा कॉल पुढे पंचांकडून. नो बॉलचा कॉल सांगितलाय आणि नो बॉल वरती धावा तिकडे. नो बॉल वरती आलेले आपण पाहतो एक धाव. साठ धावा धावपलक्यावरती. गेलाय चेंडू निघून 4 धावांसाठी. अजूनही 50 पेक्षा जास्त धावींची आवश्यकता आहे. दहा चेंडू 55 ची मॅच ऑन. बॉल यावेळेस समोर. शतरक्षक बॉल पायाने स्टॉप केलाय. पायानं तो चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न. 65 धावा धावपलक्यावरती आहेत. आठ चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 54 धावा. 8 चेंडू मध्ये 54 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अक्षय बधे त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी मयूर काळे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक मयूर काळे यांकडून. शेवटचे काही चेंडू. 66 धावा धावपलक्यावरती. 6.5 चा खेळ. या मॅच मध्ये पूर्ण पकड आता दिसते फिल्डिंग टीम कडून. सिंहगड टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगचा डिसिजन. इथे आमच्या बरोबरीत यश वावळ आपल्या बरोबरीत जॉईन होतील. बरोबरीत साहिल महाडिक काही आहेत. या मॅचच्या पुढील मॅचसाठी आपण पाहतो पुढे ते आपल्या बरोबरीत जॉईन होणार आहेत. 7 ओव्हर संपलेत. 66 धावा धावपलक्यावरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बनवायच्या राहिल्या त्या 53. 6 चेंडू 53 ची मॅच. आणि इथे आपल्या बरोबरीत यश वावळ आपण पाहतो पुढे जॉईन होतील या मॅचसाठी. आणि बरोबरीत समाधान अवचट सर या पुढील मॅचची कहाणी. पुढे मोठी मॅच आहे, मोठा थ्रिल आहे. सामन्याचा आनंद घेत आहेत सनी शेठ कांचन, लोकेश कैलाची कांचन आणि बंटी शेठ उबाळे, निलेश शेठ पवार आणि किरण दादा भंडारी. या आमच्या सर्व 5ही अतिथींचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. फटका फसला, बॅटचा टॉप एज. झेल अक्षय बदेचा पुन्हा सुटला. हा दुसरा आहे.
5 चेंडू आणि बनवायच्या त्या 51 धावा. 5 चेंडूमध्ये 52 बनवायचे. हा खेळ विजयाचा मॅच सुरू राहील आणि पुन्हा एकदा आपल्या बरोबर समाधान अवतरसर या मॅचची आणि यानंतर एक मोठी मॅच तुम्ही बघाल. 2 मोठ्या टीम्स, पुन्हा एकदा एक नवीन मॅच आणि आपल्या बरोबरीत प्रसिद्ध उद्योजक समाधानचे अवचट सर. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला, त्यानंतर तिथे मात्र धाबा षटकार येईल. शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 46 धावा. राहुल गायकवाडच्या बॅट मधून एक मोठा हिट पाहायला मिळाला. आपण पाहतो की थोडासा उशिरा तो बरसतोय. पंच्याहत्तर धावा धोपलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहेत. 7.3 षटकाचा खेळ संपला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या 44 धावा. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावीच्या मदतीने वाढ होत धोपलकावरती 76 धावा इथे पूर्ण होत आहेत. शिवनेरी ट्रॅकर संघाच्या फुलटॉस पर्यंतचा चेंडू इथे मात्र झेल होणार की काय, अक्षरशः एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि इथे मात्र धावबाची सध्या आणि फलंदाज होतो बाद. और 77 धावा धोपलकावरती 77 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू षटकातील आता शिल्लक राहणार आहे. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सागर चौधरी आपण आता इथून पुढे पाडणार आहोत आणि आता 1 चेंडू खेळण्यासाठी पुढे आला. बागेसारखा एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिथे डीप लॉंग लेग मध्ये एक सुंदर तडाखा खेळला. शेवटच्या चेंडू होती चौकार आलाय आणि इथे मात्र आपण पाहतो धोपलकावरती 81 धावा बनवत सामना जिंकलाय. सिंहगड लायन्स देखील भैया कांचन यांच्या पालखीचा असणारा सिंहगड लायन्स संघानं सामना जिंकला. जिंकलेल्या संघाचं स्वागत करावं, संघाचा आभार. संदीप मामा भडेकर सुद्धा सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांची कड्डे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी स्वागत करतो. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच आपण पाहतो की अक्षरशः